नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत पुढचा जो पाठ आहे आरशातील प्रतिमा। मग आरशातील प्रतिमा या ठिकाणी सर कशा शोधायच्या, तर पहा माझ्याकडे बोटं दिसतात का तुम्हाला माझ्या हाताचे। तर डावी बाजू ही उजवीकडे जाते आणि उजवी बाजू ही डावीकडे येते। पण काय सांगतोय लक्षात ठेवा, वरची बाजू खाली जात नाही, खालची बाजू वर येत नाही, एवढं लक्षात असू द्यायचंय। मग हा अंगठा इकडच्या बाजूला दिसेल, ही करंगडी इकडे दिसेल। आता ह्याच पद्धतीने बघा, डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे, ह्याच पद्धतीने मग ते चिन्ह असतील कोणती आकृती। आता बघा या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली बघूया। हा पहिला प्रश्न आहे, यात काय दिले ते समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काहीतरी चिन्ह दिलेले आहेत। मग हे आरशाच्या प्रतिमेत म्हणजे आरशासमोर पकडल्यावर कसे दिसतील, तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे। या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे बाण आहे, हे बाण आता इकडच्या बाजूला असं दिसेल। मग इथं आहे का, नाही, इथं नाही, इथं आहे, इथं पण नाही। म्हणजे ज्या चुकीच्या आकृत्या होत्या त्या शोधल्या आणि योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक सी। त्याच पद्धतीने हा 0 खाली होता, तर तो इकडचा डाव्या बाजूला खाली जाईल। इथं नाहीये, इथं नाहीये, इथं आहे, पण हा बाण जो आहे तो वेगळ्या दिशेने आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी। ह्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने विचार करून या ठिकाणी शोधू शकतो। पुढचा प्रश्न आहे दुसरा। आता या ठिकाणी बघा काय लक्षात ठेवायचं, तर हा बाण आहे, तर हा बाण काय होईल, आरशात बघितलं तर तो असा, इकडचा बाण इकडे येईल। मग इथं दिसत नाही ए मध्ये, म्हणून ए येणार नाही। बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, पण या बाणाची दिशा खाली आहे, या बाणाची दिशा वर गेलेली आहे, म्हणून सी येणार नाही आणि डी तर मुळीच येणार नाही, कारण तो खाली येतोय। मग उरला काय, पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर। म्हणजे या ठिकाणी शोधताना तुम्हाला कळत असेल, चुकीचे जर उत्तर आपण काट मारली त्याचा तर योग्य उत्तर लगेच आपल्या समोर मिळतं। पुढचा प्रश्न तिसरा। मग काही वेळेस सोप्या आकृती असतील, काही वेळेस कठीण येतील, मग याची भरपूर प्रॅक्टिस आपल्याला करून घ्यायची आहे। तिसरा प्रश्न बघा, या ठिकाणी हे बाण दिसतंय, डाव्या बाजूचं बाण कुठे जाणार आहे, उजव्या बाजूला, म्हणजे ते इथं येईल। या ठिकाणी इथं दिलेलं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी गेला। नंतर उजव्या बाजूला भरीव गोल आहे, तो कुठे येईल, डाव्या बाजूला, इथं दिलाय, इथं दिलाय, इथं दिलेला नाही, म्हणून सी पण गेला। आता उरले आपल्याकडे दोन पर्याय, 50-50। त्यानंतर मग काय बघणार, मधला जो वर्तुळ आहे त्याचा जो त्रिकोणाची फुली दिलेली, त्याच्यात हा जो रंगवलेला त्रिकोण दिसतोय भरीव, तो इकडच्या बाजूला जाईल, इथं दिलेला आहे, इथं दिलेला नाही, म्हणजे बी पण गेला। उरलं काय, पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे चौथा। बघा मी कसं शोधतोय याचं तुमच्या लक्षात आलं असेलच। मग ह्या ठिकाणी हे जे बाहेरचं चिन्ह दिलेलं आहे भरीव गोल, आणि त्या वर्तुळामध्ये उभ्या रेषा दिलेल्या आहेत, तर त्या कुठे येतील, इकडच्या बाजूला। बघा हा कुठे येईल, इकडच्या बाजूला येईल, आणि रेषा कशा असतील, उभ्या असतील। मग त्या ठिकाणी रेषा पण बघायच्या, 4 आहेत, 5 आहेत, 3 आहेत। मग या ठिकाणी ह्या उभ्या आहेत, ह्या आडव्या रेषा आहेत, म्हणून हा येणार नाही, इकडच्याच बाजूला आहे म्हणून येणार नाही। मग उरला हा। आता या ठिकाणी हा जो एक त्रिकोणाकृती जो तयार होतोय, याच्यात रेषा कशा आहेत, आडव्या दिलेल्या आहेत, म्हणजे रेषा कशा येतील, आडव्या येतील, इथं उभ्या आहेत, म्हणून ए गेला। हे उरला काय, मग पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर। आता तुमचं लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे। मी आणखी 1-2 प्रश्न घेतो आणि उर्वरित तुम्हाला HW ला देतो। पाचवा बघा प्रश्न या ठिकाणी काय आहे, मग सांगितल्याप्रमाणे काय करणार, मी काय सांगितलेलं आहे, चिन्ह बघायचं। या ठिकाणी हे बाणाची दिशा आणि वर्तुळ, बाणाच्या दिशेखाली वर्तुळ आहे, तर ते काय आहे, डाव्या बाजूचं उजव्या बाजूला, म्हणजे लेफ्ट साइडच्या पुढे जाणार आहे, राईट साइडला जाणार आहे,
मग या ठिकाणी राईट साईडला गेल्यानंतर इथं दिलेलं आहे, पण वर्तुळ खाली यायला हवा, इथं वर्तुळ वर आहे म्हणून पर्याय ए येणार नाही. इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे. नंतर या ठिकाणी जो खाली अर्धवर्तुळ आहे त्या अर्धवर्तुळात त्रिकोण तयार झालेला आहे भरीव. हा कुठे येईल? इकडचा बाजूला, म्हणजे राईट साईडचा लेफ्ट साईडला जाईल, उजव्या बाजूचा डाव्या बाजूला जाईल. तो इथं आणि खाली यायला हवा, तो इथं खाली दिलेला नाही, वर दिलेला आहे म्हणून बी येणार नाही. इथे वर दिलाय म्हणून सी येणार नाही. उरला काय? पर्याय क्रमांक डी, याचं आपलं योग्य उत्तर. पुढचे प्रश्न 6वा. आता प्रश्न 6व्यामध्ये बघा, इथं वर्तुळ, इथं वर्तुळ आहे. नंतर ही जी हाताची रेषा आहे, 3 रेषा आहेत त्या इकडच्या बाजूला येतील. मग त्या इकडच्या बाजूला इथं पण आहेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत. म्हणजे हे जे टोक आहे हे इकडच्या बाजूला असेल. मग आता याचं व्यवस्थित बारीक आपल्याला निरीक्षण करायचं विद्यार्थी मित्रांनो, कारण सारख्याच दिसत आहेत. मग हे इकडे आल्यानंतर हे इकडे येत आहेत, हे पण आहे, हे पण व्यवस्थित आहे, हे आहे, पण ही रेषा छोटी आहे, ही रेषा खूप मोठी दिसते म्हणून पर्याय क्रमांक डी गेला. नंतर पुढे बघूया, हा इकडचा जो हात आहे हा इकडच्या बाजूला येईल, म्हणजे डाव्या बाजूचा उजव्या बाजूला येईल. इथं आलेला आहे, इथं आलेला आहे, इथं पण आलेला आहे, पण इथं छोटासा त्रिकोण सारख्या बघा असा तयार झालेला आहे. हा असा आहे का? नाही, हा 90 डिग्री मध्ये येईल म्हणून पर्याय क्रमांक सी पण गेला. आता उरले आपल्याकडे ए आणि बी. त्याच्यात याचे जे पाय दिसतात विद्यार्थी मित्रांनो, पाय बघा दोघे असे जे कोण आहेत 45 अंशात 45 डिग्री मध्ये ते आपल्याला कोण दिसत आहेत. इथं तो कोण जो आहे तसा दिसत नाही म्हणून ए गेला. उरला काय? पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पुढे 7, 8 हे तुम्हाला आता शोधता येतील का? तर हा HW घ्या, हा तुमचा HW. मग आरशातील प्रतिमा तुम्हाला कळली असेल, मला तरी असं वाटतं. आता ज्या काही शंका असतील किंवा काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मेसेज करून मला तसं पाठवू शकता. मी आणखी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत ते क्लिअर करून देईन. चला, हा घेतला गेला असेल. पुढचा HW घ्या आणखी. प्रश्न 9 पासून तर 13 पर्यंत. वाटल्यास तर व्हिडिओ थांबवायचा आणि थांबवल्यानंतर योग्य उत्तर ते शोधायचे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या व्हिडिओ पण ते सूचना देतोय, कारण काय वेळेला काय असतं, नवीन विद्यार्थी प्रत्येक व्हिडिओमध्ये जुने विद्यार्थी असतातच, पण काही नवीन विद्यार्थीही जॉईन होतात म्हणून त्यांच्यासाठी मला सूचना द्याव्या लागतात. तर पुढे 14 पासून तर 17 पर्यंत घ्या लवकर. पुढचं पान घेतो. पुढचा प्रश्न आहे 18 पासून तर 21 पर्यंत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित बारीक व्यवस्थित निरीक्षण करायचंय आणि समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, कारण ह्या उन्हाळी सुट्टीत जर भरपूर तुमचा सराव झाला तर रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी तुम्हाला क्लिअर जास्त होतील. पुढे आहे 21 ते 25 आणि मी काय सांगतो तेही समजून घ्या. व्हिडिओ थांबवला किंवा बघा. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही सहज जास्त मार्क मिळवू शकतात, कारण हा जो सराव घेतोय हा खूप महत्वाचा आहे. तुमच्या रेग्युलरच्या पुस्तकात असे प्रश्न दिलेले नाहीत, भरपूर प्रश्न आहेत, ते आणखी आपण बघणारच आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.